नमस्कार मित्र हो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्र हो, आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि आजचा 4था दिवस आहे. तर मित्र हो, आपल्या बाप्पाचं दर्शनसुद्धा तुम्हाला करायचं आहे आणि त्याचबरोबर जे आम्ही डेकोरेशन यावर्षी साकारलेलं आहे ते सुद्धा दाखवायचं आहे. तर आजचा व्लॉग आहे ना खूप मस्त होणार आहे आणि चलचित्र देखावा आहे आणि वृक्षतोड या थीमवरती आम्ही हा देखावा साकारलेला आहे. तर मित्र हो, जास्त वेळ घेऊया नको, चला जाऊया डायरेक्ट घरात आणि तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा आणि जर व्हिडिओ असेल नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्र हो, आलेलो आहोत आपण आतमध्ये आणि चला पहिलं बाप्पाचं दर्शन घेऊया. तर मित्र हो, पाहू शकता, हे बघा, हे असं डेकोरेशन आहे आपलं. आणि मित्रांनो हे बघा, ह्या अशा मूर्त्या आहेत आणि ह्या मूर्त्या आहेत ना, मेन म्हणजे आपण ह्या मातीपासून बनवलेल्या आहेत. हे बघा, त्यांची जी शीर आहे म्हणजे तोंड आहे ते मातीपासून आहे आणि बाकी सगळं लाकडी फ्रेम आणि पुठ्ठा वगैरे असं वापरून आपण ते केलेलं आहे. बघा, छोट्या मूर्त्या पण पाहू शकता. तर मित्र हो, आता डेकोरेशन पण चालू करूया आणि तुम्हाला दाखवतो कसं आहे ते डेकोरेशन. चला. नमस्कार. माचकर आणि पांचाळ परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. सध्या माणूस आपल्या गरजा भागवण्यासाठी भरपूर प्रमाणात वृक्षतोड करीत आहे. ती वृक्षतोड होऊ नये म्हणून आम्ही तुमच्यासमोर वृक्षतोड थांबवा हा चलचित्र देखावा सादर करीत आहोत. चला तर मग पाहूया आम्ही साकारलेला चलचित्र देखावा. मला हे झाड तोडावे लागणार, त्याशिवाय मला इथे इमारत कशी बांधता येईल. अरे थांब, झाडे तोडू नको मित्रा. झाडांमुळेच आपल्याला सावली मिळते, आपण श्वास घेऊ शकतो आणि झाडांमुळेच तर पाऊस पडतो. अरे पण झाडांचा काय उपयोग? गरजा पूर्ण करण्यासाठी झाडं तोडावी तर लागणारच ना. उपयोग? अरे झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, धूर अडवतात, वाढतं तापमान कमी करतात. अरे झाडांवरतीच पक्ष्यांची घरे असतात रे. जंगल तोडीमुळे पशुपक्ष्यांना निवारा मिळेनासा झालाय. मी तुला एवढंच सांगतो मित्रा, आज स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी उद्याचा श्वास थांबवू नको. झाडे लावा, झाडे जगवा, गणपती बाप्पा मोरया. तर मित्र हो, असं होतं आपलं डेकोरेशन. तर हे डेकोरेशन करण्यामागचं उद्दिष्ट असं होतं की आज आपल्या
म्हणजे आपल्या परिसरात जी वृक्षतोड होत आहे, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत आहे, तर याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला भेटत असतीलच. तर हे दुष्परिणाम थांबवावेत, कुठेतरी ही वृक्षतोड थांबवावी म्हणून हे डेकोरेशन साकारलेलं आहे आम्ही. तर जेणेकरून ही वृक्षतोड थांबावी आणि जे आपण वृक्ष तोडतोय त्यामागे 4 वृक्ष अजून लावावे. तर मित्र हो, अशी होती या वर्षीची थीम. तर मित्र हो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि जवळ असेल नक्कीच लाईक करा. भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.